गुड मॉर्निंग, शुभप्रभात सर्वांना. तर कसे आहात तुम्ही? मला वाटतं की मस्तच पाहिजे. मंडळी, तुम्हाला ब्लॉग कसे वाटतात ते पण तुम्ही कमेंट करून सांगत जावा. आता बघून तुम्हाला समजलं असेल, आरवीला दिलेला आहे अभ्यास आणि बायाचा चालू आहे एन्जॉय. कारण बायाला नसतोय अभ्यास आमच्या, कारण बाया शाळेतच जात नाही. तर बघा 7 पर्यंत आरवी आलेले आहे. 7 काढत आहे. बघूया आता पुढं काय करते. प्रियाचं थोडं काम आहे, काहीतरी कपड्याचं तिला घ्यायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही चाललेलो आहे थोडंसं बाहेर. तर बघा आरवी भैयाला घेऊन आम्ही चाललेलो आहे रिक्षामध्ये बाहेर, कारण जवळच ते ठिकाण आहे आणि सर्वजण आम्ही त्याच्यावरती बसतो, त्याच्यामुळे आरामात जातो आणि आरामात येतो. तर बघू शकता संध्याकाळ झालेली आहे. ते नेहमीप्रमाणे माझ्याजवळच बसलेला असतोय. छोट्याशा शॉपमध्ये आम्ही पोहोचलेलो आहे. तर तिथं तिला काय घ्यायचं आहे, कपडा कोणता असेल त्याच्यामुळे आता ती घेत आहेत कपडा. तर बघूया आता कोणता. ब्लॅक कलरचाच आय थिंक कपडा आहे, तर त्यांनी ब्लॅक कलरचा कपडा घेतलेला आहे. कपडा झाल्यानंतर आम्ही लगेचच चिटचॅट नाश्ता करायला आलेलो आहे. इकडे बघ, छान आहे मग, छान. तेच आमचं काम झालेलं आहे, तेवढंच काम होतं. आम्ही चाललेलो आहे घरी. घरी गेल्यानंतर याच तुम्ही बघितलं असेल, लगेचच त्याचा हट्ट चालू झालेला आहे. मला हे पाहिजे, मला ते घेतलं नाही म्हणून त्याचं चालू झालेलं आहे. तर मी त्याला घेतलेलं आहे सगळं. त्याला आईस्क्रीम पाहिजे होतं, आईस्क्रीम घेतलं, पण तरी पण तो ओढतो. ते बाहेर बघू शकता तुम्ही, आम्ही ह्या गार्डनमध्ये बसवलेलो आहे. गार्डनमध्ये इथं बसून थोडंसं चाललेलं आहे. तर बाहेरून मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो गार्डनचा. तर बघू शकता किती मस्त डेकोरेशन केलेलं आहे. तिरंगा वगैरे मागे केलेला आहे. इथं बलून्स वगैरे आहेत, तर मस्त आहे इथं एकदम. भैयाला सर्वांना मी घरी सोडून चाललेलो आहे गावाला, कारण मामाच्या मुलाचं लग्न आहे. तर तुम्ही बघू शकता गाडी इथं थांबलेली आहे. तर त्यांची तब्येत काय व्यवस्थित नव्हती, त्याच्यामुळे मी त्यांना घेतलेलं नाही. बाय 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 बाय. बघा सगळं माझं गावाकडलं काम झालेलं आहे. तर मी चाललेलो आहे परत पुण्याला. तर बघू शकता मस्तपैकी दिवसात चाललेलो आहे मी, कारण रात्री कंटाळा येतो, त्याच्यामुळे मी दिवसात चाललेलो आहे. आता मी घरी पोहोचत आहे. आता मी ब्लॉग स्टार्ट करणार आहे. घरात पोहोचल्यावर भैयापाशी अंड बघायचं आहे. अंड दाखव तुला. दीदी रडायला लागली. अंड दाखव. चला तुला अंड दाखव. बघा आरवी भैया आमचे हसायला लागले. आरवी भैया अंड खाणार? कोण कोण अंडी खाणार? भैया तू खाणार का अंडी? अंडी कुठून तयार होतात सांगा? कोण देतं अंडी? कोंबडी. कोंबडीला इंग्लिशमध्ये काय म्हणते तारवी का? हेन. व्हेरी गुड. भैया अंडी कोण देतं? कुठून येते ते अंडी? कोंबडी. कोंबडी देते. तर बघा मम्मीनं आमच्या आरवी भैयासाठी आणि आमच्यासाठी देशी अंडी दिलेले आहेत. काय म्हणजे अंडे? अंड्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात आरवी? एग. व्हेरी गुड. बाकी अंडे आणि चांगले अंडी सिलेक्ट करण्यासाठी प्रियानं काढलेले आहेत. कशी चेक करते बघूया. तर बघा गावाकडून आलेलो आहे मी आणि अंडे आणलेले आहेत. तर अशा पद्धतीनं मम्मीनं अंडी दिलेले आहेत. एकदम चगाळ वगैरे खोक्यामध्ये टाकलेलं आहे. आणि आरवी आणि भैयासाठी अंड दिलेलं आहे. कोणासाठी पाहिजे भैया? हां बघ ते मम्मीनं अंड काय करते बघ. मम्मी अंड चेक करायला लागले आहे बघ. पद्धतीनं अंडी चेक केली जातात. जर व्यवस्थित त्याचा उजेड आतमध्ये जर दिसला, बघा उजेड दिसतोय, तर अंड चांगलं आहे असं समजायचं. नसेल तर त्याच्यामध्ये काळं जर दिसलं तर समजायचं खराब आहे.